बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं
विनंती, सर्वांना विनंती आहे की आपण सभामंडपात या ठिकाणी सभागृहामध्ये या ठिकाणी जागा आहे, भरपूर जागा आहे. सर्वांना विनंती आहे की आपण सभागृहामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. यांना एक पंचाप्रणाम. कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रेवजी साळवे सर, उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय प्रबोधनकार आदरणीय देवा बाबू सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पारनेर नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष आदरणीय बाळासाहेब नगरे, त्याचप्रमाणे पोपट सोनवणे, मुकेश गायकवाड, आदरणीय विनोद शिंदे, विनायक शिंदे, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सर्वच मान्यवर, बौद्ध उपासक, उपासिका सर्वांना पुनश्च एकदा जय भीम. सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत. कार्यक्रम सुरुवात करण्या अगोदर आपण जे मान्यवर या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्या मान्यवरांचं या ठिकाणी आपण स्वागत या ठिकाणी करूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेल्या आयुष्यमानेने शारदा साळवे यांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यांचा सन्मान आयुष्यमानेने रीना शिंदे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा. सोबत बरोबर असलेल्या आयुष्यमानेने भीमाई विधाटे यांचाही सन्मान या ठिकाणी आयुष्यमान, त्याचप्रमाणे आयुष्यमानेने मीरा वाघमारे यांचा सन्मान या नर्मदा गायकवाड त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आयुष्यमान मेजर जाधव यांचा सन्मान पाठवल्या अरविंद गायकवाड. आयुष्यमान नारायण आगळ, त्याचप्रमाणे साधू कांबळे यांचा सन्मान सुभाष गायकवाड यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यांचा सन्मान पळवेवरून आलेले जाधव, त्याचप्रमाणे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा. या ठिकाणी त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्य, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून, त्याचप्रमाणे रथासोबत आलेले आयुष्यमान त्यांचा सन्मान या ठिकाणी यांचा सन्मान करणार आहोत. या सगळ्यांच्या वतीने आपण आमच्या सगळ्यांच्या वतीने ते इथं स्थानिक असल्यामुळे ते त्यांचं नाव घेणार नाही तुम्ही. ठीक आहे. एक त्या मान्यवरांचं मनोगत या ठिकाणी होणार आहे. तर मी सर्वप्रथम स्थानिक उपासकांना विनंती करतो की आपल्यापैकी जर कोणी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार असेल, धम्मरथासाठी स्वागतार्थ जर कोणी आपलं मनोगत, गौतम बुद्ध, बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई यांना प्रथम माझे अभिवादन.
उपस्थित असलेल्या सर्व माझ्या महिला बंधू भगिनींना सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, जर कोणाला 2 शब्द बोलता येत असेल तर खरंच त्यांनी बोलायला पाहिजे. सगळ्यांना बोलता येतं पण घाबरतात, घाबरू नका, सगळे आपलेच आहेत. आम्हाला हे दे ना, सांगता समारंभाला शुभेच्छा द्या. आपल्या इथे नागपूरवरून रवाना झालेली एक तथागत दीक्षाभूमीवरून आलेली आपले गौतम बुद्धांचा रथ म्हणजे धम्मरथ आपल्या इथं आगमन झालेलं आहे. आगमन होण्याचे ते सगळे आपले बाबुल सर, सगळे इथे माझे बौद्ध सगळ्यांचे सगळे संघ आणि माझ्या इथं असले उपस्थित असलेले सगळे माझे मित्र बालमित्र यांनी सगळ्यांना खूप म्हणजे खूप वेळ काढून नारायण गावांसाठी आपल्याला खूप छानसे एक दर्शन केलं. आम्हाला तर नागपूरला जाता आलं नाही, पण तुम्ही खरंच आमचं नागपूर इथंच घडवलं. जय हिंद. धम्मरथाचा आगमनाच्या स्वागताचा कार्यक्रम आणि वर्षावासाची सांगता या दोन संयुक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रेवनाथ साळवे सर आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर या सर्वांना सविनय जय भीम आणि उपस्थित सर्वांनाही सविनय जय भीम. दीक्षाभूमीला 24 ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी कार्यक्रम संपवून धम्मरथ पुन्हा आपल्या देऊळ रोड पुढे येथे जात असताना आपल्याकडे आज नारायणगावमध्ये थांबला. त्याच्या स्वागतासाठी उपस्थित आपण सर्वजण झालात. खूप असा सुंदर कार्यक्रम धम्मरथाच्या माध्यमातून आदरणीय देवा बाबुल सर गेली बरेच वर्षापासून चालवत आहेत. धम्मरथ पुण्यावरून ज्यावेळेस नागपूरला जात असतो, दीक्षाभूमीला जात असतो, त्यावेळेस जाताना जिथे धम्मरथ थांबतो तिथे धम्म दिसण्याचा कार्यक्रम सर करत असतात आणि त्यांनाही तोच परतीच्या प्रवासामध्ये कार्यक्रम सर घेत असतात. आणि आज खरंच सरांची धम्मदेशना ऐकण्यासाठी उपस्थित झालेल्या सर्वच बौद्ध उपासक आणि उपासिकांचं मी मनापासून स्वागत करतो आणि संयोजकांना विनंती करत की इतर सर्वच लोकांचं बोलणं ऐकण्यापेक्षा आपण आदरणीय देवा बाबुल सरांना ऐकण्यासाठी आलेलो आहोत आणि आपण त्यांना जास्तीत जास्त वेळ द्यावा अशी मी आपल्याला विनंती करत एवढं बोलून थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. संस्था जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचरण विचारांना प्रथम दिवाला अभिवादन. आज या ठिकाणी बालबंते आलेले आहेत, बंतेंना प्रचार प्रणाम. तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, धम्म अभियानाचे प्रणेते, राष्ट्रीय प्रवचनकार, आमचे मार्गदर्शक आदरणीय देव बाबुल सर, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साळवे सर आणि उपस्थित सर्व विचारमंच आणि उपस्थित सर्व उपासक उपासिका सर्वांना सविनय जय भीम. आज या ठिकाणी आपण हा जो गेल्या 15 वर्षापासून हे आपलं 16वं वर्ष आहे. हे 16 वर्षापासून आदरणीय देव बाबुल सर हा धम्म अभियान पुणे म्हणजेच धम्मभूमी ते दीक्षाभूमी असा आपला हा जो धम्मरथ घेऊन जात आहे आणि जाता जाता फक्त रथ घेऊन जात नाही, परंतु जाता जाता विचार सुद्धा घेऊन जात आहेत. आपला धम्म सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण कुठेतरी आपल्याला आपलं विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली. जवळजवळ 66-67 वर्ष झाले, परंतु तरी सुद्धा आपल्याला बौद्ध धर्म जितका पाहिजे तसा आपल्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही आणि तेच काम आदरणीय देव बाबुल सर करत आहेत. आपण कुठेतरी भरकटत आहोत. आत्ताच त्यांनी आपल्या महापुरुषांचं नाव घेतलं आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तिथं आपण साधुकार बोलत याचा टाळ्या कुठे वाजवायच्या, आपण अजून खूप मागे आहोत. त्याच्यामुळे आपल्याला जे धम्माचं काम, नेमकं धम्म काय आहे ते धम्म समजून सांगण्यासाठी बाबुल सर गेल्या 15 वर्षापासून, आता हे 16 वर्ष आहे, त्या 16 वर्ष आपण बाबुल सर करत आहेत. आणि मी छोटंसं उदाहरण देणार आहे. मी जास्त वेळ घेणार नाही. एक सत्यकथा अगदी 2 मिनिटाची आहे. राग बायकोचा आणि फायदा जगाचा.
जर गुगल जे आहे गुगलचे जे CEO आहेत श्री सुंदर पिचाई, त्यांच्या मित्राच्या घरी त्यांचं बोलावणं आलं होतं जेवणासाठी आणि जेवायला संध्याकाळची 8ची वेळ ठरलेली होती. 8ची वेळ ठरलेली असताना ते ऑफिसमध्ये असतात. त्यांची बायको जी आहे ते घरी असते. तिने फोन करून सांगितलेलं असतं की आपल्याला 8 वाजता जेवायला जायचंय. परंतु जी बायको जी आहे ती बायको घरून त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जेवायला बोलवलंय त्या ठिकाणी अगदी वेळेवर जाते. परंतु तिचा जो नवरा आहे म्हणजे सुंदर पिचाई ते काही कारणानिमित्त रस्ता चुकले आणि कमीत कमी 2 तास त्यांना त्या ठिकाणी जाण्यास उशीर झाला. आणि उशीर झाल्यामुळं त्यांची जी बायको आहे ती जवळजवळ इतकी वैतागली, कारण अमेरिका म्हटलं तर तिथं वेळेला खूप महत्व आहे. वेळ सगळ्यात अपराध मोठा असेल अमेरिकेमध्ये तर वेळ न पाळणे, आणि आपल्या इथे तसं होत नाही. आणि मग ती बायको त्या नवऱ्याला इतकी वैतागली की तिचं जेवण झालं, बरेच वेळ वाट बघून बघून शेवटी ती तिच्या घरी गेली. बरं का काय कर सर, तिची बायको होती तिथे वैतागून तिच्या घरी गेली आणि नंतर 2 तासानंतर तिचा जो नवरा आहे तो घरी आला, त्या जेवणाच्या ठिकाणी आला आणि त्यांनी पाहिलं की आपली बायको इथं नाही, आता वैतागून घरी गेलेले आहेत. त्याचाही मूड खराब झाला, जेवण नाही केलं, सगळे वैतागले की आता तुम्ही जेवण करा. परंतु तो न जेवताच घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर त्याची बायको आधीच वैतागलेली होती आणि त्यांचं इतकं कडाक्याचं भांडण झालं, खूप भांडण झालं, तुम्हाला अनुभव नाहीये. इतकं कडाक्याचं भांडण झालं की भरपूर झालं. आणि मग असं असताना असं असताना तो त्याच्या ऑफिसला पुन्हा गेला. जो सुंदर पिचाई आहे ते गुगलचे CEO आहे आत्ताचे, आणि तो त्याच्या ऑफिसला पुन्हा गेला कारण त्याला जो एवढं कडाक्याचं भांडण झालं ते फक्त 2 तास उशिरा गेल्यामुळे झालं. तो जो रस्ता भटकला होता तर त्याला जो रस्ता सापडला नाही, ज्या ठिकाणी जेवायला जायचंय तो रस्ता न सापडल्यामुळे एवढा मोठा गोंधळ झालेला होता. आणि मग तो शेवटी घरातून पुन्हा ऑफिसमध्ये गेला आणि जवळजवळ संपूर्ण रात्र झोपलाच नाही. आणि तो हाच विचार करत होता की आता आपल्या जर खिशात नकाशा असेल किंवा रस्ता असेल तर आपलं किती आयुष्य चांगलं होईल, किंवा आपल्याला जी वेळ आलेली आहे ते इतरांवर येणार नाही. आपल्याला जे घराच्या बाहेर पडावं लागलं ते इतरांना पडावं लागणार नाही. म्हणून त्यांनी 2 दिवस त्यांची जी टीम होती त्या टीमला सांगितलं की आपल्या खिशामध्ये जर जगाचा नकाशा असेल तर किती सुंदर होईल, कोणाच्या घरामध्ये वाद होणार नाही. आणि आपण पाहतो बरं आता गुगल मॅप आलेला आहे, तो त्यांनी 2 दिवस त्यांच्या टीमच्या माध्यमातून तो जगाचा नकाशा तयार केला. 2004 मध्ये तो नकाशा तयार झाला, 2005 मध्ये इंग्लंडमध्ये झाला आणि 2008 मध्ये आपल्या इंडियामध्ये आले. त्याचं लॉन्च ते आजचं झालेलं आहे. बघा तो रस्ता भरकटला म्हणून त्यांनी हा चांगला शोध या ठिकाणी लावलेला आहे. परंतु या ठिकाणी आपण रस्ता भरकटतो, पण रस्ता भरकटू नये म्हणून या ठिकाणी आदरणीय बागुल सर गेल्या 15-16 वर्षापासून त्या ठिकाणी आपल्याला धम्माचं प्रवचन देत आहे. आणि आपण त्या ठिकाणी धम्माचं आचरण करावं. आता आपण त्रिशरण पंचशील घेतलेला आहे, पंचशील प्रमाणे वागावं. त्या ठिकाणी मी एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचार्याच्या प्रतिमांना प्रथम त्रिवारवंदन. पाळणे होऊन धम्मपद महानुष्ठीचे जे काही बालभंतेगण या ठिकाणी आले आहेत त्यांचे संगनाईक व त्यांचा भंतेगण यांनाही पंचप्रणाम. आजच्या या धम्मभूमी देवरोड ते दीक्षाभूमी नागपूर, पुन्हा परतीचा प्रवास नागपूर ते पुणे या म्हणजे परतीचा
प्रवास जो आहे त्या पार्टीला शुभेच्छा आणि आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा वर्षाला सांगता समारंभ हा दोन्ही या ठिकाणी कार्यक्रम येथील जे काही स्थानिक मंडळ आहे भारतीय बौद्ध महासभा पारनेर तालुका यांच्या वतीने या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रेवणजी साळवे गुरुजी तसेच धम्म अभियान मुख्य संयोजक आदरणीय दिवा बागुल सर, मंचावरील सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर, माझ्या समोर असलेले सर्व शीलवान बौद्ध उपासक उपासिका सर्वांना मैत्रीपूर्ण सैन्य देऊन गेली 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर हा जो काळ आहे हा दिवा बागुल सर यांनी हा धम्मरथ पुण्यामधून नागपूरपर्यंत या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्याचबरोबर की लोकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने गेली 15 वर्ष बागुल सर हा रथ दीक्षाभूमीला नेतात आणि लोकांचं म्हणजे एक प्रेरणास्थान म्हणजे अशा प्रकारचं हे अभियान त्यांनी सुरू केलं आहे। पुन्हा ते परतीचा प्रवास करत असतात। दिवा बागुल सर सर्वांना ज्ञात असेल की हे आपल्या पारनेर तालुक्याचं रत्न आहे। पारनेर तालुक्यातील मांडवा हे त्यांचं मूळ गाव आणि पुण्यामध्ये नोकरीनिमित्त स्थायिक झाल्यानंतर त्यांनी फक्त आपली नोकरी आपलं कुटुंब हा या ठिकाणी संकुचित विचार न करता त्यांनी आपला समाज जो आहे आपला समाज जो काही भरकटलेला आहे त्या समाजाला एक दिशा मिळावी या उद्देशाने पुण्यामध्ये त्यांचं काम सुरू असतं धम्म अभियानाच्या माध्यमातून। आणि मग ही जी काही ऊर्जा आहे ही ऊर्जा खऱ्या अर्थाने बागुल सरांकडून आम्हाला मिळालेली आहे आणि त्यांच्या समेत असताना की खरोखर आपला जो काही मेंदू जो आहे त्या मेंदूचा विकास झाल्याशिवाय राहणार। त्यांच्या प्रवचनातून आपण ऐकणारच आहोत की त्यांचा उद्देश जो आहे हा धम्मरथ नेण्यामागचा तो उद्देश आणि आपल्या सर्वांचा या ठिकाणी जो काही प्रबोधन करणे हा त्यांचा त्यामागचा उद्देश आहे। आदरणीय मुकेश सरांनी अत्यंत सुंदर अशी हॅलो जी काही एक छोटीशी गोष्ट सांगितली त्याप्रमाणे सर्वसाधारणपणे आपण बागुल सरांच्या माध्यमातून हा जो धम्मरथ आहे या धम्मरथामध्ये म्हणजे सहभागी होतो, स्वागत करतो, परंतु उर्वरित जो वेळ आहे उर्वरित जो काही काळ आहे त्या काळामध्ये आपण धम्माचं पालन कितपत करतो हे म्हणजे आपण आपलं आत्मपरीक्षण करणे काळाची गरज निर्माण झालेली आहे। आपण आपले चालू करून माईक इकडे दे मंगल दिन जे आहेत बौद्धांचे सण जे आहेत ते अत्यंत आनंदाने साजरे केले पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांनी जो विज्ञानवादी धर्म दिला आहे त्या धर्माचं आचरण आपल्या सर्वांमधून दिसणे ही काळाची गरज निर्माण झालेली आहे। माता रमाई, माता रमाई, माता जिजाऊ या सर्वच महामानवांना या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो। त्याचप्रमाणे आमच्या मॉडेलचे आलेले सर्वच मंत्री यांनाही निर्वाळ वंदन करतो। धम्मभूमी ते दीक्षाभूमी या धम्मरथाचं जे आयोजक आहे ते आमचे मार्गदर्शक व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या तालुक्याचं भूषण आणि संपूर्ण राज्यभर नव्हे तर संपूर्ण देशभर राष्ट्रीय प्रबोधन करीत असताना ज्यांचं काम चालतं ते आमचे मार्गदर्शक
आदरणीय प्राध्यापक दिवा बागुल सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष साळवे सर, या गावचं भूषण आणि आमचे मार्गदर्शक आयुष्यमान गायकवाड पोलीस पाटील साहेब, गायकवाड सर, पवार सर, शिंदे साहेब, पाताळे साहेब, साळवे सर, सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी मी वेळेअभावी नामोदन करत नाही, ते मला माफ करते. ब्रह्मभूमी ते दीक्षाभूमी ही संकल्पना बाबुल सरांनी एक 15 वर्षापूर्वी पुण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यामधून या समितीची स्थापना केली. त्या समितीचा एक सदस्य या नात्याने मी सर्वच ब्रह्मरथाबरोबर असलेले बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, त्याचे या ठिकाणी आभार मानतो. बऱ्याचशा गोष्टी धम्माचं काम करीत असताना आज या ठिकाणी भक्तीची छोटे दिसतात. शिंदे सर असतील, मी असेल, बाबुल सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती धम्मपंथी पानगडी या ठिकाणी चालवतो. या ठिकाणी आमचे बंधू बुद्धवासी सुधाकर नगरे यांची संकल्पना होती का धम्माचं काम या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये चालू राहावं. सर तर त्यांच्या पद्धतीने पुण्यामध्ये काम करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही छोटी वेगळी बंदीची आम्ही या ठिकाणी सांभाळण्याचं काम या ठिकाणी करतो. हे काम करीत असताना आपल्या मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे. आता ही मुलं काही औरंगाबादची आहे, काही नागपूरची, एक तेलंगणाचा मुलगा आहे, काही मुंबईची, काही पुण्याची आहे, काही नाशिकची. म्हणजे प्रॉपर आपल्या पारनेर तालुक्यामधला एकही मुलगा या ठिकाणी नाही. म्हणजे आपली जर मुलं असतील त्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. त्यांना जेवण आपण जे घरी व्यवस्थित जेवत नसेल, आपल्या घरी 2 भाज्या असतील तर त्या मॉडेस्टीमध्ये 2 भाज्या असतात, 2 टायमाला नाश्ता असतो सकाळी, आणि ते धम्माच्या सहभागामधून आम्ही हे काम करत असतो. सुधाकरजींचं स्वप्न होतं काही देशाचा पंतप्रधान हा शिवरवाला असावा, ही त्याची संकल्पना होती. परंतु 4-5 महिन्यापूर्वी तो आपल्याकडून सोबत गेला आणि त्याचं उर्वरित काम आम्ही या ठिकाणी या ब्रह्मपंथ मनुष्याच्या माध्यमातून आम्ही चालू ठेवलेलं आहे. आपल्या घरामध्ये कुणाच्या वाढदिवस असेल, वर्षश्राद्ध असेल तर निधी असतील तर बंदीजी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतील. आणि आपण बऱ्याच वेळेस कार्यक्रम घरी करत नाही तर आपण ब्रह्मपंथ मनुष्यमध्ये येऊन ते कार्यक्रम करावे. आमचं काम कसं चाललंय हे पण त्या ठिकाणी आपल्या निदर्शन असेल. धम्मरथाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 2-3 वर्ष मी पण बरोबर जाण्याचा प्रयत्न केला. बरेचसे मित्रमंडळी आमची त्यावेळेस होती. आता याच्यातले जुनी काही मंडळी आहेत घराबरोबर, म्हणजे 16 वर्ष झाली तरी ती माणसं त्या कामामध्ये बाबुल सरांबरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करत असतात. आता बाबासाहेबांनी सांगितलं होतं सूर्यप्रकाश शिकवा. आम्ही पहिले सूर्यप्रकाशित करतो, म्हणजे आम्ही आमच्या कुटुंबामध्ये आमचा उदरनिर्वाह आम्ही कशा पद्धतीने करावा या पद्धतीने आम्ही सूर्यप्रकाशित करतो. त्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघटित करा. आपल्याला बरीचशी मुलं जर पाहिजे तर ते घराचं शिक्षण घेतले. दुसरी गोष्ट अशी, शिक्षण नाही झालं, संघटित झाले तर कुठेतरी पार्टीच्या माध्यमातून, आणि पार्टीचा कुठलाही आपला जर आपण संसदेमध्ये पाहिलं तर आपल्या इथे खासदार नाही तर आठवडे साहेब सोडले तर म्हणजे तिथं पण आपली परिस्थिती फार वाईट आहे. आणि संघर्षाच्या बाबतीत जर विचार केला आपण तर संघर्ष आपण आपल्यात करायचा प्रयत्न करतो. म्हणजे कुठेतरी आपल्याला जर पुढे चाललं तर त्याचे पाय ओढायचं काम आपण या ठिकाणी करतो. आता बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु आता आपल्याला या ठिकाणी भोजनात करायचे. धम्मरथ हा प्रत्येक वर्षी हा पारनेर राहायचा आणि आम्ही त्या ठिकाणी सगळी व्यवस्था करायचो. परंतु दिल्लीचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो की सुक्यावरून पारनेर, पारनेरवरून राळेगणवरून शिरूर, म्हणजे थोडंसं ऑड होतं. परंतु तालुक्यातल्या माणसांनी ज्याच्या वेळेस पुढच्या वेळेस नियोजन झालं दुसऱ्या गावात होऊ या इथं होऊ किंवा पारनेर होऊ, सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आपल्याकडे काही सुशिक्षित मुलं असतील चांगली
मी सुद्धामध्ये स्वतःचा उद्योग चालू केला. तर काहीचं कॉम्प्युटर झालेलं असत, कुणी ड्रायव्हर असतील तर त्यांची तिथं नोकरीची व्यवस्था मी त्या ठिकाणी करीन. ही जी पाण्याची बॉटल दिसली तिचं प्रोडक्शन मी चालू केलं. आणि आपण बाबासाहेबांनी सांगितलं होतं का उद्योजक म्हणा, म्हणून आम्ही ते पावलं टाकायचा प्रयत्न करतोय. त्याच्या माध्यमातून आपल्या समाजातील जी मुले दुसरीकडे मुलं कामाला जात असतील तर योग्य चांगला पगार आपण त्या ठिकाणी आपल्या माणसांना पण देऊ शकतो. आमच्याकडे काही ऑपरेटरवाला पण 20,000 रुपये पगार आहे. म्हणजे आपण मुलं का नाही शिकू शकत, म्हणजे अशी परिस्थिती. आणि नंबरदारासाठी पण योगदान आपण दिलं पाहिजे. कारण सर एक हा 10-12 दिवसाचा प्रवास असतो, त्याच्यामध्ये त्यांना दिवसभर प्रवास करायचा, गाडी आहे, त्याचं डिझेल आहे, बाकीच्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की राजकीय कामाला मदत करण्यापेक्षा आपण धर्माच्या कामाला मदत केली पाहिजे. आणि राजकीय कार्यक्रमाला कसं करतो, आता आमचं राजकारण आम्ही आमच्या पद्धतीनं करतो, परंतु तुम्हाला विनंती आहे की राजकारण न करता धर्माचं काम करावं अशी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि आज धर्मभूमीची दीक्षाभूमी नागपूरवर आलेल्या रथाचं मी धर्मरथाचा एक संयोजक या नात्याने सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि मला जे संयोजकांनी जी बोलण्याची संधी त्यांचं पण मी या ठिकाणी धन्यवाद मानतो. असेच कार्यक्रम आपण धर्माचे करत राहावे. भारतीय वर्गमासेच्या माध्यमातून कुठल्याही माध्यमातून काम चालू ठेवा. असं नाही म्हणतात का सर काम करतात आम्ही धर्ममध्ये काम करतो, गिरीश असेल किंवा वीरेंद्र असतील हे पण काम करतात, म्हणजे गौतम असतील, म्हातारे साहेब असतील, सर्वांनी काम करतात, धर्माचं काम करा अशी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी माझ्या नगराध्यक्ष आदरणीय शिवराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं मनापासून धन्यवाद, आभार या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर नगर साहेबांना रात्री 11:30 वाजता या ठिकाणी फोन झाला आणि विनंतीला मान देऊन सर या ठिकाणी उपस्थित झाला, त्याबद्दल धन्यवाद. अरे आता फोन करायला उशीर झाला, तर आपण माझं काम आहे. धन्यवाद सर. यानंतर भारतीय बोलमा सभा अहमदनगर दक्षिण विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय गुरुजी पवार सर. संपूर्ण विश्वाला शांतीचा मानवतेचा समतेचा त्याचप्रमाणे विज्ञानाने शांतीचाही संदेश देणारे महाकारुणी करणारे भगवान गौतम बुद्ध आपण सर्वांचे उदाहरण महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच समता स्वातंत्र्य बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपले योगदान दिलं, आपलं आयुष्य समर्पित केलं, अशा सर्वच महापुरुषांना महात्मांना प्रथमता आज या ठिकाणी अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने जो वर्षाचा सांगता कार्यक्रम आणि त्याचप्रमाणे धर्मरत्नाचं परतीच्या मार्गावरील स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. या धर्माभियानाचे प्रणेते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाबू सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे बालवृत्ती या वृत्तींना पंचावन्न या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय रेवणजी साले सर, आमचे धर्मबंधू आदरणीय पोपटजी सोनवणे सर, त्याचप्रमाणे पोलीस पाटील आदरणीय गायकवाड मामा, आपण सर्व शीलवान उपासक उपासिका, त्याचप्रमाणे आमचे धर्मबंधू शंकरजी नगरे साहेब, आपण सर्वांना सगळे जेवण. अश्विन पौर्णिमा या दिवशी आपण वर्षावसाची सांगता या ठिकाणी घेतो. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालखंडामध्ये
जो वर्षापासूनचा कालखंड असतो या कालखंडामध्ये गेला आपण धर्मज्ञानाचं विचारमंथन या ठिकाणी करतो. धर्मज्ञान दिलं जातं पण ते जे विधानापर्यंत आपण धर्मज्ञान देतात धर्मदेशना देतात असा हा पवित्र असं कालखंड. आणि या कालखंडामध्ये आपण धर्माचं ज्ञान प्राप्त करत असतो. आणि म्हणून ही सांगता या अशोक पर्वणाला होते. जसं की तथागतांनी आदेश दिला भिक्खू संघाला शरद वैकल्य कार्यक्रम कौशल एका कौशल सुद्धा आणि त्याच दृष्टीने आदरणीय बाबू सरांनी आज धर्मरथ ब्रह्मभूमी ते नागपूर दीक्षाभूमी हे जे आयोजन करून केलेलं आहे त्यामागचा उद्देश त्याच पद्धतीने आहे की धर्माचा जो मार्ग आहे धर्माचं जे ज्ञान आहे जो मानवमुक्तीचा तथागतांचा संदेश आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा. प्रत्येक मानव हा दुःखमुक्त व्हावा हा त्यांचा उद्देश आहे. आणि म्हणून आपण हे जे धर्मज्ञान सरांकडे आहे ते सरांकडून ते धर्मज्ञान आपण स्वीकारावं आणि फक्त स्वीकारले तर त्या धर्मज्ञानावर आपण चिंतन करणं गरजेचं आहे. त्या धर्मज्ञानाची चर्चा होणं गरजेचं आहे आणि त्या चर्चेतून आपण चांगल्या प्रकारे धर्म समजावून घेऊन आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. हा त्यांच्या धर्मरथाचा अंत आहे किंवा त्याचा उद्देश आहे. आणि हा उद्देश सफल होण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे. जसं की आचार्य कर्म धर्म असं धर्माचा उद्देश या ठिकाणी आपण पाहतो तथागतांनी सांगितलेला आहे. आणि म्हणून हे जे धर्मविचार आहे ते विचार आपण समजून घेऊन त्या विचाराप्रमाणे आपण मार्गक्रमण करणं हे खऱ्या अर्थाने उद्देश सफल करण्यासाठी होईल. हे जास्त काही न बोलता आदरणीय सरांच्या या धर्मरथास भारतीय बौद्धमान सभा जिल्हा शाखेच्या वतीने शुभेच्छा सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ही जी नारायणगावान वाडेगावान ह्या जवळ आसपासची जी गावं आहेत ही गावं धर्मापासून खूप वंचित आहे आणि कुठेतरी ते धर्म हा पोहोचला पाहिजे आणि या गावातील तरुण हा धर्ममार्गाकडे वळाला पाहिजे. हे कार्यकर्ता चांगला घडला पाहिजे. म्हणून हे असले कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे आवर्जून या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी धर्मरथाचं स्वागत आम्ही 5 मिनिटं हवेवरती करत असतो. परंतु आम्ही उशिरा राबवतो. व्हॉट्सअपला सरांची कंप्लेंट पडल्याच्या नंतर मग सरांना फोन करणार सर आमच्या गावात काम करा तू चुकीच्या वेळेस फोन करा हे नियोजन झालेलं आहे. दरवेळेस आम्ही जसं जमत तसं जवळजवळ 2013 पासून या ठिकाणी स्वागत या ठिकाणी या धर्मरथाचं करत असतो. आणि या वर्षी या ठिकाणी 2-3 महिन्यापूर्वी सरांचा फोन आला की यावर्षी जी आजूबाजूची गावं आहेत ती गावं एकत्रित करून कार्यक्रम घेता आला तर पहा ती जबाबदारी या ठिकाणी माझ्यावरती सोपवली. म्हणून त्या अनुषंगाने या ठिकाणी मी थोडासा प्रयत्न या ठिकाणी केला. परंतु शोकांतिका ही आहे सर्वांपर्यंत मेसेज पोहोचूनही या ठिकाणी लोक धर्माच्या मार्गाने येण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. आज आपण पाहतोय आपल्या पालकांचं मुलांवरती लक्ष नाही. खऱ्या अर्थानं मुलांनी बसायला पाहिजे परंतु मुलं आजवर मुलं घालत या ठिकाणी बाजूला बसले. धर्म आपण आपल्या गावात आलाय आणि जर आपण तो धर्म अजूनही या ठिकाणी घेत नसेल तर याच्यासाठी शोकांतिका मला नाही वाटत की अजून याच्या पलीकडे सर धर्मदेशनीमध्ये सांगत आहेत या पुढे कसे दिवस वाईट आहेत आणि हे दिवस सुधारण्यासाठी मी ज्या ज्या पद्धतीने असे कार्यक्रम घेता येईल त्या पद्धतीने या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपल्या पालकांनी याची जाणीव या ठिकाणी ठेवली पाहिजे. आपल्या मुलांना आपल्या घरातील महिलांना या ठिकाणी कार्यक्रमाला घेऊन येणं गरजेचं आहे. कारण महिलांना मुलांना जर धर्म समजला तरच या ठिकाणी पुढे धर्म हा आपल्या टिकून राहील याची जाणीव आपल्या प्रत्येक पालकांनी या ठिकाणी ठेवली पाहिजे. खऱ्या अर्थानं वर्षावर्षाची सांगता या ठिकाणी काल करायची होती परंतु
असल्यामुळं माझ्या गावामध्ये कार्यक्रम जास्त प्रमाणात घेता येत नाही, म्हणून आम्ही आज धर्मरथही आपल्या या ठिकाणी गावात येणार आहे. म्हणून या अनुषंगाने दोन्ही कामाला कार्यक्रम एकत्रित घेऊन वर्षावर्षाची सांगता आणि धर्मरथाचं स्वागत असं दोन्ही मिळून या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. असं हरकत नाही, थोडे आहे, परंतु या होळ्याला पण जेवढं जास्तीत जास्त धर्म बांधव या ठिकाणी जास्तीत जास्त गोळा करता येईल ते अनुषंगाने आपण प्रयत्न सर्वांनीच या ठिकाणी करावा आणि आपल्या गावातील आजूबाजूच्या गावातील धर्म वाढवण्यासाठी आपण सहकार्य करावं अशीच या ठिकाणी विनंती करतो. आणि भारतीय बौद्ध महासभा तांदे तालुक्याच्या वतीनं त्याचप्रमाणे नारायण जवान या पंचक्रोशीतील सर्व गावांच्या वतीनं उपस्थित सर्वांच्या वतीनं धर्मरथासाठी या ठिकाणी मंगलमय सदिच्छा शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि यानंतर अध्यक्ष मनोगत या ठिकाणी होईल आणि त्यानंतर महत्वाची जी धर्मरचना आहे ती बाबू सर आपल्याला या ठिकाणी देतील. अध्यक्षांच्या परवानगीने सर्वप्रथम अध्यक्षांचं मनोगत या ठिकाणी होईल. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर दक्षिण विभागाचे जिल्हा सचिव आदरणीय रघुनाथ साळवे सर. तथागत महान भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आचारांना विचारांना घटनांना पटवता किंवा मार्गदर्शन तमाम लोकांची मातृसंस्था सभा या संस्थेच्या अध्यक्ष सदस्य आदरणीय महाराष्ट्र आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय दुर्गासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने धर्म कार्यक्रम राबवला आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी वर्षाला सांगता समारोह व धर्मरथ दीक्षाभूमी ते देऊळवर ते नागपूर वृक्षभूमी असा जो धर्मरथ आहे त्याच्या प्रवासाच्या समारोपासाठी उपस्थित सर्व सिंहवान उपासिका सर्वांना सर्वांना जोडून त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय उदयनराजे पवार सर, त्याचबरोबर आदरणीय युवा भागवत सर, पांडुरंग नागरे, आमचे धर्मबंधू आदरणीय शंकरजी नगर सर आणि या ठिकाणी या धर्मपद महाराष्ट्राचे वंदेकर व त्यांचा सर्वसंघ यांनाही आम्ही सर्वांना या ठिकाणी वेळ खूप झालेला आहे, परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नात्याने या ठिकाणी 2 मिनिटं फक्त बोलणार आहे. आज 2 महिन्यापूर्वी भारतीय बौद्ध महासभेचं काम करत असताना संस्थेनं आदरणीय उदयनराजे पवार सर जे या संस्थेचा जो विभाग आहे प्रचार आणि पर्यटन त्या विभागाचे उपाध्यक्ष होते आणि संस्थेने त्या विभागासाठी सक्षम म्हणून मला या ठिकाणी नियुक्त केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं धर्माचं जे प्रचार आणि पर्यटनाचं जे काम आहे ते आदरणीय युवा बाबू सर यांच्या धर्मरथाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होत आहे. आणि या कार्याचं या ठिकाणी बनत आहे. या ठिकाणी सरांनी एवढा अमूल्य वेळ करून या ठिकाणी उपस्थित राहत आहे. या प्रसंगी मी सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. धर्मरथाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं या ठिकाणी मनोगत थांबवतो. जय गुरु. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. धर्माभियान संयोजन समितीच्या वतीने गेले 16 वर्षापासून या धर्माभियानाचं आयोजन केलं जातं. 25 डिसेंबर 1954 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी प्रथम बुद्धमूर्ती बसवली त्याला धम्मभूमी असं म्हणतात. आणि धम्मभूमी देहूरोड ते दीक्षाभूमी नागपूर असा या परतीच्या प्रवासाच्या या शेवटच्या टप्प्यातल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साळवेसाहेब, आमच्या समितीचे सुरुवातीपासूनचे सदस्य शंकर सगळे, जळगावचे पोलीस पाटील सोरणे सर, त्याचप्रमाणे वीरेंद्रजी पवार
या ठिकाणी या धर्मरथाचं स्वागत करण्यासाठी आलेला आहात. वेळ फार झालेला आहे. काही गोष्टी तुम्हाला बोलणं महत्वाचं आहे की अत्यंत वाईट अवस्थेमध्ये समाज जगत असताना त्या समाजाला उर्जित अवस्था प्राप्त व्हावी आणि तो समाज परत एकदा प्रकाशामध्ये यावा याकरता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठे प्रयत्न करून आम्हाला बुद्धाच्या जोडी टाकलेला आहे. खरं तर बाबासाहेबांना त्यापूर्वी जेव्हा बाबासाहेबांनी पहिली घोषणा केली एवढेला मी हिंदू म्हणून जन्माला आलो, हिंदू म्हणून मरणार नाही. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धर्म स्वीकारला. हा धर्म स्वीकारण्यापूर्वी जेव्हा बाबासाहेबांनी घोषणा केली त्यावेळेला सगळ्या प्रकारचे लोक बाबासाहेबांच्याकडे आले. ख्रिश्चन धर्माचे लोक आले. ख्रिश्चन धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांना सोन्या नाण्याचं आश्वासन दिलं. इतकंच नाही तर तुमच्या समाजाच्या मुलाला शिक्षण देऊन त्यांना उत्तम नागरिक बनवून त्यांना कलेक्टर सारख्या नोकऱ्या मिळतील अशी व्यवस्था करू, परंतु तुम्ही आमच्या धर्मात या. बाबासाहेबांनी त्या धर्माची तत्व पाहिली. त्या धर्माच्या तत्वामध्ये केवळ आणि केवळ अंधश्रद्धा भरलेली होती. स्वर्गामध्ये एक बाप आहे, त्या बापाकडे जायचं असं तर येशूराकडे जायचं, येशूकडे घेऊन जाणार असं ते एजंटगिरी जायचं असायचं. वरती बाप आहे की नाही कोणाला माहित नाही. जो वरती गेला त्याला पण तो सांगायला काय आलेला नाही. म्हणून बाबासाहेबांनी त्या धर्माला हे नाकार दिलेला आहे. त्यावेळेला मुस्लिम धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांना एका परिषदेला जाण्यासाठी त्यावेळेला 7,000 रुपये दिले होते. आणि त्यावेळेला त्यांना आवाहन केलं त्यांनी की बाबासाहेब आपण मुस्लिम धर्मामध्ये या. तुमचा समाज आणि आमचा समाज जर एक आला तर या देशामध्ये वेगळं राष्ट्रीय समीकरण निर्माण होईल. बाबासाहेबांनी तोही विचार करायचा प्रयत्न केला. बाबासाहेबांनी पाहिलं की भगवान बुद्धाच्या महानिर्वाणानंतर 600 वर्षांनी येशू ख्रिस्ताचा जन्म आहे. आणि येशू ख्रिस्तांनी जवळजवळ 13-14 वर्ष बौद्ध धर्माच्या प्रसाराचं काम केले. बाबासाहेब विचार करत आहेत की जर स्वर्गातला बाप जर उत्पत्ती काय करत असेल, कुठल्याने खालून जर जायचं असेल तर याला घेऊन जायचं असेल तर हाही धर्म परिवर्तन नाही, हा अंधश्रद्धेला खतपाणी घालणार आहे. शीख धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब तुम्ही आमच्या धर्मात या, तुमच्या वजना एवढी तलवार तुम्हाला देऊ, सोन्याची ती पण. बाबासाहेबांनी तोही विचार केला की तथागत भगवान बुद्धांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही प्रकारचं शस्त्र आता धरलेलं नाही. बाकीच्या सगळ्या 33 कोटी देवांच्या हातामध्ये काही ना काही शस्त्र आहे, कारण त्यांना भीती आहे आपल्याकडून मारेल. भगवान बुद्धाच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं शस्त्र नसताना त्यावेळेला भगवान बुद्धाने वैचारिक धर्मक्रांती केली आणि बाबासाहेबांना धुरळ घातली की जर भगवान बुद्धाचं तत्व ऐकणारा आणि या आशिया खंडामध्ये प्रचंड मोठा सम्राट असणारा सम्राट अशोक, या सम्राट अशोकानं देखील भगवान बुद्धाचं तत्व आचरल्याच्या नंतर हातातली तलवार टाकून दिलेली आहे. भगवान बुद्धाच्या हातात तलवार नाहीच आहे, परंतु राजा अशोकने तलवार टाकून दिली आणि तलवारीशिवाय त्या राजानं हा देश बौद्धमय करून टाकला होता. या देशात 84,000 तिहार
ते शिक्षण घेणार त्याच्यात तुम्ही शिकवणार पण तुम्हाला फक्त तुमचा भोगटा वाचला करणार आणि असं झालं आता त्याने आपण येणार शेतकरी होणार तिथं जमीनच नसणार आहे काय करणार पण एका बाजूला जमीनही नाही दुसऱ्या बाजूला शिक्षणही नाही दुसऱ्या बाजूला नाही कारण आम्ही वेगळाच धर्म वापरला 500 रुपये पाहिजे आणि एका 10 रुपयाचं पाहिजे आम्ही आपलं मतदान विकलं आणि बाबासाहेब विकलं बाबासाहेब त्यावेळेला म्हणत होते बाबासाहेब त्यावेळेला म्हणत होते मतदान विकलं आणि आईला विकण्यासारखे आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की आता
वेगवेगळ्या कार्यक्रम पाच दिवसात ठरवतात. आम्ही एक दिवस चालू ठेवतो आणि एकदम माझ्या देशाच्या दिवशी गावात सप्ताह चालू आणि देशाला काही आणि सप्त्याच्या वातावरण एकच होता. थोडं लोक
म्हणजे इतर वेळ चांगली माहिती देण्यात 6 वाजेपर्यंत आम्हाला आंबेडकर पुतळ्याला पोहोचण्यासाठी 6 वाजता शहरातील बरीचशी लोक तिथं स्वागताला लागलेली आहे. म्हणून आम्हाला सुरेख जायचे. आता 2 सव्वा झालेले आहे. आम्हाला 3 वाजता काही झालं तर आम्ही 3 वाजता निघणार आहोत. ओके, जय भीम. या कार्यक्रमासाठी